रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. बटन खा एकाचं दुसरे मतदान दुसरीकडे असं काय भांडण असं हे काय मटन देणार नाही. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागातले उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. त्यांचं कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उडबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम त्यांनी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे. देवा भाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी. हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार आम्ही सर्व मिळून लावू हे आश्वासन देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. काल इथले नांदेडमध्ये अशोकराव चव्हाणांनी जो रोज मटण कोणाचंही खा पण कमळाला मतदान करा हे जे वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण त्यांनी फक्त मतदारांची किंमत अर्धा किलो मटणाची बरोबरी केलेली आहे. आणि आज लोकशाही कोण्या दिशेकडे जात आहे हे त्याच्यावरून सिद्ध होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर करायचा, मतदारांना वेगवेगळे प्रलोभन दाखवायचे असा प्रकार या ठिकाणी सत्ताधारी मंडळीकडून होताना दिसते. मी नांदेडच्या जनतेला आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी आपण कोणत्याही आमिषाला बळी न पडता निस्वार्थपणे या ठिकाणी मतदान करावं एवढंच आव्हान माझं. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.